सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बालाजी चराटे, सोहेल शेख, अंगद जाधव, गणेश बोड्डू, वैशाली बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मोठ्या समस्या असून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न शासन किंवा प्रशासन करत नाही। केवळ बांधकाम कामगारांच्या नावाने लूटमार, फसवणूक, भ्रष्टाचार सुरू आहे। याबाबत झोपेचे सोंग घेतलेल्या महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी बांधकाम कामगार महासंघाने यापूर्वी कामगार मंत्री, कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदने दिली, परंतु त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही। म्हणून महासंघाने 18 डिसेंबर बुधवारी भव्य निदर्शने करण्याचा इशारा दिला। त्यानुसार सकाळी 11 वाजता विष्णू कारंपुरी आणि महासंघाचे सर्व नेतेगणांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। यावेळी बांधकाम कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार संघटना महासंघाचा विजय असो, बांधकाम कामगारांना बोनस मिळालंच पाहिजे, WFC कामकाज बंद झालेच पाहिजे, महायुती सरकारचा अधिकार असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणा दिल्या। सदर निदर्शनात विष्णू कारंपुरी महाराज, बालाजी चराटे, अंगद जाधव, सोहेल शेख, सोहेल जागेदार, जोहेदा शेख, विठ्ठल कुराडकर, रेखा अडकी, गुरुनाथ कोळी, ओम चराटे, रेणुका भिसे, आदित्य भोसले, अजिंक्य भोसले, समर्थ लंगोटे, राहुल कोडवाल, करण गार्लेपल्ली, रोहन गेसगे आदी प्रमुख आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सामील झाले होते। महाविकास महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार कारभार, त्याचबरोबर केवळ एक उपकार करतो किंवा दया करतो अशा प्रकारच्या भूमिकेने जे कारभार चालवलेले आहे त्याच्या विरुद्ध आमचा कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे। या संघटनेच्या माध्यमातून बालाजी चराटे, अंगद जाधव, सोहेल शेख, त्याचबरोबर गणेश बोड्डू, आमच्या ताई बनसोडे ताई, इतर सगळे नेते मंडळी आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने निदर्शने करण्याचा विषय असा आहे की आम्हाला जे जुने पहिल्यापासून जे नूतनीकरणासाठी दिलेले आहेत ते अद्यापित झालेले ते झालंच पाहिजे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे। त्याचबरोबर आम्हाला जे बोनस जाहीर केलं खाडे साहेबांनी, कामगार मंत्र्यांनी, ते न देतात पळ काढला, निवडणुका गेल्या, ते ताबडतोब मिळाला पाहिजे। दिवाळी बोनस, घरेलू कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे। त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून जे नोंदणी करण्याचं काम चालू आहे ते नोंदणी करण्याचं काम खुलेआम केलं पाहिजे। काही केंद्रामध्ये WFC मध्ये करायला सुरुवात केलेली आहे ते बंद झालं पाहिजे, खुलेआम केलं पाहिजे। कारण कामगारा कामावरून तिथं येणं म्हणजे त्याचं काम बुडलं जातं। त्याला जे उद्देश सरकारनं ते केले ते सध्या उद्देशाला गालबोट लागतंय। म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणी करू शकता, परंतु चौकशी करायचं काम तुमचं आहे। चौकशी तुम्ही करत नाही ना, आमच्या सगळं या केंद्रावर जा, त्या केंद्रावर जा। आणि विशेष म्हणजे महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, अजित पवार घड्याळ गट किंवा राष्ट्रवादी गट यांच्या बगलबच्चांना ते केंद्र दिलेले आहेत। त्यामुळं यामध्ये राजकारण होतो, लुटालूट होतो, ते ताबडतोब बंद केलं पाहिजे। अन्यथा आम्ही इथं काम चालू सुद्धा आम्ही चालू देणार नाही। पूर्वीप्रमाणे चालू करा, नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या जे मागण्या आहेत ते पूर्तता करा आणि जे कामगारांना आपल्याला जे त्रास होतो ते नाही करा यासाठी आमचं निदर्शन कार्यक्रम केलेलं आहे। आणि आता आम्हाला सहाय्यक कामगार आयुक्त निमंत्रित केलं, जाऊन त्यांचं आमचं मागण्या मांडू, निवेदन देऊ। पण तत्पूर्वी एकच इशारा देतो, हा आंदोलन सुरू आहे आता, क्या गुरु अभी शुरू, हे तो जाकी है अब बहुत बाकी आहे। असे मोठं आंदोलन आम्ही या कार्यालयाला घेराव केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी ठाणपणाने इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।